नाश्त्यासाठी. तर त्यासाठी घेतलेला आहे कांदा, कैरी, कोबी, टमाटा. आता थोडं ह्याला फ्राय करू. आता पातेल टोपलं ठेवलेले आहे, त्याच्यात तेल घालणार मी माझ्यानुसार, तुम्ही तुमच्यानुसार घाला. मसाला मोडसाठी बघू आपण काय काय घालणार आहे. थोडंसं कढीपत्ता घालणार मी. थोडासा कढीपत्ता घातला. मी ही चिरलेली कोबी घालणार. कोबी घातल्यानंतर आता कांदा घालणार. त्याला सगळ्याला चांगलं लालसर होऊ द्यायचं. थोडंसं मीठ घालणार, ज्याच्याने हे पटकन शिजेल. कलर लालसर असं होईल. थोडं मीठ घातलंय मी ह्याच्यात, तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता. ओट्स त्याला थोडंसं आणि कांदा फ्राय झाल्यावर टमाटा घालून. ते कांदा लालसर झालेला आहे, तर आता आपण त्यात टमाटा घालू. टमाटर लालसर होत आहे, तोपर्यंत आपण त्यात कोथिंबीर सुरू घालू. टमाटर लालसर झालेला आहे, तर आता मी हा लाल तिखट घालणार आणि काही मसाले घालणार.
मसाले सुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. ह्यात पाणी घालणार मी मी ह्यात मॅगी मसाला घातलेली आहे. तुम्ही तुमच्यानुसार कुठले देखील मसाले घालू शकता. आणि थोडंसं पाणी घालणार चवीनुसार, म्हणजे शिजायसाठी पाणी घालणार. जिथे हे चांगलं शिजलं, चांगलं हे झालं की मग ह्याची ओट्स घालणार आहे. ह्याला उकळी येऊ द्यायचं. उकळी आल्यावर मग ह्याला ओट्स घालायचं. ओट्स घालून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. माझ्या चवीनुसार घालणार, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं. उकळी आल्यावरच घालायचं, उकळी आल्याशिवाय घालायचं. ह्याला उकळी आलेली आहे. अजून एक 5 मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची. जे की मग चांगलं शिजलं की मग लगी ओट्सला घालायचं ह्याच्यात. आता हे ओट्स घालायचं. ओट्स घालून चांगलं याला फिरवून घ्यायचं. जास्त वेळ ओट्स घातल्यावर थांबायचं आणि पहिला सगळ्यात पहिला फिरवून घ्यायचं. नसतं तर गाठी होतं, ते चांगलं सुद्धा लागत नाही मग. आणि हे बघा, हे आता असं आहे. याला चांगलं शिजू द्यायचं. शिजालं की मग त्याच्यात थोडं मीठ घालायचं चवीनुसार. मी माझ्या चवीनुसार मीठ घातले, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट्स वगैरे करून सांगत जा. हे आता असं थिक आहे. याला थोडंसं हे होऊ द्यायचं, गडद होऊ द्यायचं. गाढ झालं की मगच हे. आणि शिजल्याशिवाय बंद सुद्धा करू नका आणि बारीकवर शिजू द्या. नसेल तर यातलं सगळं पाणी आटलं की मग काय ते चव सुद्धा नाही लागणार, काहीच होणार नाही त्याचं. हे शिजत आहे बघा. ह्याचं कलर तर किती मस्त आलेला आहे. तुम्ही नक्की एकदा हे रेसिपी ट्राय करा आणि सांगा कशी वाटली. हे तयार आहे माझे ओट्स. कसे वाटले नक्की सांगा. आणि बघा, हे कसं वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की.